नमस्कार, कमल पगारे किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। चला आज आपण ना भोपळी मिरची बनवूया। ही तिखट तर नसते एवढी, पण खायला मसाला भरून मस्त लागते। चला आता मिरची धुवून घेतली, मस्त पुसून घेतली आणि आतल्या सगळ्या बिया आहेत ना त्या सगळ्या काढून घ्यायच्या आहे, म्हणजे तिखट नाही लागणार आहे। बघा सगळ्या बिया काढून घेतल्या आणि आता हे एक बटाटा आहे, चणे शिजवले होते त्याच्यातच टाकून दिला होता शिजायला। एक बटाटा आहे बारीक करून घ्यायचा आहे, कांदा घेतलेला आहे तो पण बारीक कापून घ्यायचा आहे, अद्रक लसूण घेतलं बारीक करून, चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि थोडीशी हळद, कोथिंबीर टाकायची खूप सारी आणि चीज आहे ते एक चीज घेतलं आहे बारीक करून किसून आणि पनीर घ्यायचं आहे किसून। आतमध्ये भरायला खूपच मस्त लागते। अशा प्रकारे एकदा नक्की करून बघा, पावसामध्ये मस्त मजा येते खायला। चला आता एक चमचा चाट मसाला टाकला आहे, अर्धा चमचा, आणि शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे एक चमचा, जास्ती नाही टाकायचं आहे। सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून आहे ना मिरचीमध्ये सगळं भरून घ्यायचं आहे। तर मिरची जी आहे ते अलग प्रकारची बनवत आहे, खूपच मस्त आहे बघा। आणि याला काय जेवणाबरोबर खायची गरज नाही, असंच खाऊ शकता तुम्ही। पट्टीवाली मिरची बनवत आहे मी, सगळं भरून घेतलेलं आहे बघा। आणि आता मैदा घेतला आहे, अंदाजे घेतला आहे 1 वाटीच्या आकाराने, छोटी वाटी। आणि आता त्याच्यात टाकायचं आहे थोडंसं मीठ टाकायचं आहे, ओवा टाकायचे थोडेसे आणि तेल टाकायचं आहे। तेल टाकून मस्त ते मैद्याला लावून घ्यायचं आहे। 2 चमचे तेल टाकले, कालवून घ्यायचं आहे, मस्त मळून घ्यायचं आहे, घटसर मळायचं आहे। आणि याच्या आपल्याला पट्ट्या बनवायच्या आहेत म्हणून पट्टी मिरची नाव आहे त्याचं। चला आता मळून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी टाकून, त्याच्या छान आता पातळ लाटून लांब लांब अशा पट्ट्या काढायच्या आहेत। अगर तुमच्याने असं पिळ्या दोरी सारखं करता आलं तर तुम्ही करू शकता, अजून छान वाटतं। एवढं मस्त मैद्याच्या पट्ट्या त्या मिरचीला ना एवढं छान लागत आहे खायला। चला तसं लांब कापून घेतलेलं, लाटून घेतलेलं आहे ना, आता कापून पण घ्यायचं आहे आपल्याला दोरीसारखं, बारीक पट्ट्या करून घ्यायच्या आहे, एकदम बारीक बारीक करायच्या आहेत। आणि आपल्याला मिरचीला सगळं लावून घ्यायचं आहे, लपटून घ्यायचं आहे। तर हे बनवायला तर बनवलं, पण नाव काय द्यायचं आहे तुम्ही कमेंटमध्ये सांगा। हे बघा असे दोरीसारखं होत असलं तर दोरीसारखं करून घ्यायचं आहे आणि मिरचीला लपटून घ्यायचं आहे। थोडंसं पाणी लावायचं आहे वर देठाजवळ, म्हणजे चिटकून जाते मस्तपैकी। हे बघा अशा प्रकारे आपल्याला लपटून घ्यायचं आहे त्याला, पट्टी मिरची। वरनं मैद्याची पट्टी एवढी खुसखुशीत आणि आतून मसाला खूपच मस्त लागते। बाहेर पाऊस पडत आहे आणि मी मस्त मिरची बनवली आहे, खूपच खायला मजा आलेली आहे बघा। एकदा नक्की करून बघा। बघा अशी लपटून घ्यायची आपल्याला मिरचीला पट्ट्या। आणि मस्त आता तेल ठेवलं छान गरम झालेलं आहे, आता तळून घ्यायचं। एवढं तळायचं आहे का वरची पट्टी पण खुसखुशीत व्हायला पाहिजे आणि आतला मसाला पण मस्तपैकी शिजून जायला पाहिजे। हे बघा अशा प्रकारे मस्त तळून घेऊया। झाले बघा, किती छान मिरची, खायला तर एवढीच मस्त लागत होती। चला बघा अशा प्रकारे तुम्ही एकदा पावसात नक्की करून बघा, खाऊन आणि स्वाद सांगा कसे झाले ते। कमेंट करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा।